11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. आज दिनांक आहे 26/6/2026. सकाळचे 11:56 झालेले आहेत. आत्ताच मी वेबसाईट चेक केली. स्पेशल राऊंड 1च्या बाबतीत आत्ताच एक नोटिफिकेशन आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे. आणि तसंच स्पेशल राऊंड 1चं म्हणजेच विशेष फेरी 1चं वेळापत्रक, ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड पण म्हणत आहे, त्याचं वेळापत्रक पण प्रसिद्ध झालेलं आहे. तर या ओपन टू ऑल राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना आपलं जे अर्जाचा भाग 2 आहे तो कधी भरायचा, तसंच 1 ते 10 कॉलेजेस कधी ऍड करायचे आणि त्याची शेवटची तारीख काय असणार आहे, तसंच विद्यार्थ्यांना आपली जी अलॉटमेंट आहे विशेष फेरी 1 मध्ये ती कधी मिळणार आहे, त्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे आणि जो कोटा राऊंड असणार आहे तो या राऊंड मध्ये असणार आहे का, याच्या बाबतीत पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अजून लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण असे इम्पॉर्टंट व्हिडिओ 11th ऍडमिशनच्या बाबतीत मी तुमच्यासाठी बनवत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा समजून घेऊया की जे काही नोटिफिकेशन आहे तर ते काय आहे. तर स्पेशल राऊंड 1 म्हणजे काय म्हणायचं, त्याला आपण ओपन टू ऑल राऊंड म्हणतो. या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल ते रजिस्ट्रेशन करू शकतात. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी पार्ट 1 मध्ये चेंजेस करायचे आहेत तर ते पार्ट 1 मध्ये चेंजेस करू शकणार आहेत. आपली स्ट्रीम बदलू शकणार आहेत, काही अडचण नाही. आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांना प्रिफरन्सेस फॉर्म भरायचा आहे तो पार्ट 2 फॉर्म विल स्टार्ट फ्रॉम 29 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून ओपन टू ऑल राऊंडची सर्व प्रोसेस चालू होणार आहे. आणि ती कधीपर्यंत असणार आहे, 1 जुलै 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही सर्व प्रोसेस करू शकणार आहात. तर याच्यामध्ये जे काही प्रोसेस आहे ती 29ला स्टार्ट होऊन दुपारी 3 वाजता ती 1/7 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपून जाईल. तर आता जे काय आपलं स्पेशल राऊंडचं वेळापत्रक आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे वेळापत्रकामध्ये काय काय आहे, विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी काय प्रोसेस करायची आहे. तर बघा, आपली जी कार्यवाही आहे, जी काय आपण त्याला म्हणतो विशेष फेरीची कार्यवाही, ती कशी असणार आहे. नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात. तारीख आहे 29 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात. तसेच पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे मेलचं फिमेल झालेलं असेल, जेंडर चुकला असेल तर जेंडर आहे ते व्यवस्थित करू शकतात. तुमचे काय ऍड्रेस चुकला असेल, ऍड्रेस तुम्ही नीट टाकू शकता. त्याच्याबरोबर तुमचे जे काही भाग 1 मध्ये जे काही दुरुस्ती करायचे असतील ते तुम्ही दुरुस्ती करा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही पार्ट 1 भरत आहात तर रिझर्वेशन जिथं भरताय ना तिथं तुमचे जे रिझर्वेशन आहे तेच रिझर्वेशन भरा. फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचे जे काही SC असेल कॅटेगरी आणि रिझर्वेशन असणार आहे ते तुम्हाला जे आहे तेच रिझर्वेशन टाका. पण तुम्ही म्हणताय की सर ओपन टू ऑल राऊंड आहे मग रिझर्वेशन तर पकडत नाहीत. हे बघा, तुम्हाला जर बेनिफिट पाहिजे असतील 11वीच्या ऍडमिशन नंतर सर्व जे कास्ट बेनिफिट पाहिजे असतील तर तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला कॅटेगरी टाकायचे. पण जेव्हा तुम्हाला ऍडमिशनची अलॉटमेंटसाठी जेव्हा तुम्हाला बघणार आहेत, जेव्हा अलॉटमेंट होणार आहे, अलॉटमेंट होत असताना फक्त तुमचा पसंतीक्रम आणि गुण बघणार आहेत. त्यामुळे भाग 1 भरत असताना कुणीही चुका करू नका. आपलं जे काही रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन आहे तसं भरून टाका, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 भरायचा आहे. अर्ज भाग 2 ब्लॉक करायचा आहे. 1 ते 10 कॉलेजेस ऍड करायचे आहेत तुम्हाला आणि पार्ट 2 ब्लॉक करून ठेवायचा आहे. पण विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम आणि गुणानुसारच कनिष्ठ महाविद्यालय मिळणार आहे. याच्यामध्ये कुठंही रिझर्वेशनचा पार्टिसिपेशन होणार नाही, कारण ओपन टू ऑल राऊंड आहे. त्याच्या बाबतीत मी संपूर्ण माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच इथं आय बटन मध्ये मिळून जाईल. त्याची पूर्वतयारी काय करावं लागणार आहे हे पण त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीक्रम आणि गुण बघूनच कनिष्ठ महाविद्यालय अलॉट होणार आहे. त्यामुळं पार्ट 1 मध्ये जेव्हा भरत आहात तर रिझर्वेशन टाकून द्या, पण जेव्हा तुम्हाला अलॉट होणार आहे ते पसंतीक्रम आणि गुणानुसारच होणार आहे. ठीक आहे, ही सगळी प्रोसेस आहे. 29 तारखेला 3 वाजता चालू होईल आणि 1 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता बंद होईल. तर बरेच विद्यार्थी विचारत होते की सर यामध्ये हा जो ओपन टू ऑल राऊंड असणार आहे याच्यामध्ये व्यवस्थापन कोटा किंवा इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा असेल का, तर हो, आन्सर आहे हो. आणि तुम्हाला हे व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा किंवा अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी कोटामध्ये तिथंही तुम्हाला फक्त तुमचे मार्क्स आणि पसंतीक्रम बघितला जाईल. तिथं कुठलंही बाकीचं रिझर्वेशन बघितलं जाणार नाही कोटासाठी पण. सो कोटाची प्रोसेस पण सेम आहे आणि ओपन टू ऑल फेरी जी आहे विशेष फेरी 1
त्याची पण प्रोसिजर सेमच असणार आहे. साईड बाय साईड दोन्ही गोष्टी चालू राहतील. आता 2 जुलै आणि 3 जुलैला काय होणार आहे? 2 जुलै आणि 3 जुलैला पूर्णपणे अलॉटमेंट प्रोसेस होईल आणि 3 जुलैला तुम्हाला दुपारी 3 वाजता विद्यार्थ्याला ओपन टू ऑल फेरीमध्ये त्याच्या पसंतीक्रम आणि गुणानुसार कुठलं कॉलेज मिळालं आहे ते ज्या विद्यार्थ्यांनी इकडून ओपन टू ऑल फेरीमधून ज्यांनी भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच्या लॉग इन मध्ये समजेल की आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, विद्यार्थ्यांनी आपलं जे काही लॉग इन आहे ते लॉग इन करून प्रोसीड फॉर ऍडमिशन करावं लागणार आहे. ते मी तुम्हाला सांगतो आता. तर पोर्टलवर फेरीसाठी बघा वाटप प्रक्रिया होईल. पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करेल. नोटीस बोर्डवरती कॉलेजच्या लिस्ट लागेल, कोणत्या विद्यार्थ्याची अलॉटमेंट झालेली आहे. विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये तपशील दिसेल, कुठलं कॉलेज लागलेलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयाला वाटप केलेल्या विद्यार्थ्याची यादी प्रदर्शित करेल. नोटीस बोर्डवरती यादी लागेल आणि विद्यार्थ्याला SMS पण येणार आहे आणि प्रवेश फेरीचा कट ऑफ पण त्याच दिवशी लागेल. ओपन टू ऑल फेरीसाठी कट ऑफ किती लागलाय हे पण आपल्याला 3 जुलैलाच बघायला मिळणार आहे दुपारी 3 वाजता. आता ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांना समजलं असावं 3 जुलैला काय प्रोसेस होणार आहे. तर 3 जुलैला 3 वाजता आपल्याला समजणार आहे ओपन टू ऑल फेरीमध्ये आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. साईड बाय साईड कॉलेज त्याच्या नोटीस बोर्डवर लिस्ट लागल, विद्यार्थ्यांना SMS येईल, विद्यार्थ्यांना लॉग इन मध्ये कॉलेजचा तपशील समजेल. ही सर्व प्रोसेस आहे ती 3 वाजता आपल्याला समजून जाईल. त्याच्यानंतर 3 वाजता 3 जुलैलाच म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी अलॉटमेंट समजली त्याच दिवशी 4 वाजल्यापासून ऍडमिशनची प्रोसेस चालू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेले आहे ते विद्यार्थी लॉग इन करतील, प्रोसीड फॉर ऍडमिशन करतील आणि प्रोसीड फॉर ऍडमिशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपली जी सगळी कागदपत्र आहेत, कागदपत्र जी कोणते असणार आहेत, आपलं मार्कशीट त्याच्या 2 झेरॉक्स, मार्कशीट LC स्कूलिंग सर्टिफिकेट त्याच्या 2 झेरॉक्स, आपला आता जे काही रिझर्वेशनची कागद आहे ती सुद्धा तुम्ही घेऊन जावा. कारण तुम्हाला ऍडमिशन करत असताना ती रिझर्वेशनची कागद लागणार आहेत. म्हणजे जर एखादा विद्यार्थी कास्ट मध्ये असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट ऍडमिशन करत असताना लागणार आहे. म्हणून मी सांगतोय तुम्हाला ही माहिती पूर्णपणे नीट समजून घ्या. फक्त अलॉटमेंट होत असताना तुमचं मार्क्स किती आहेत आणि तुमचा प्रिफरन्स काय एवढंच बघितलं जाईल. पण जेव्हा अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला सगळे जे कास्ट सर्टिफिकेट आहेत, नॉन क्रिमिलियर आहे, ते तुम्हाला पुढचे बेनिफिट घेण्यासाठी ऍडमिशन घेत असताना ते सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुम्हाला अपलोड करताना पण सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. फक्त तुमचं अलॉटमेंट होत असताना पसंतीक्रम आणि तुमचे गुण किती एवढं बघितलं जाईल. आलं का लक्षात? हे लक्षात घ्या. तर विद्यार्थ्यांनी कुठेही कन्फ्युज होऊ नका. हे तर राऊंड ओपन टू ऑल आहे, मग मला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही, मी कास्टमध्ये, मी SC मध्ये, ST मध्ये, OBC मध्ये आहे, NT मध्ये आहे, तर सगळ्यांना EWS मध्ये आहे, तर सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट ऍडमिशनसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार, तुमचे फोटो लागणार, वडिलांचं आधार कार्ड लागणार. एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आणि तुमचा कॉलेजमध्ये जाऊन फी भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. बरेच विद्यार्थी विचारतील की ओपन टू ऑलराऊंड मध्ये फी जास्त असते का? तर नाही, फी जास्त असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला जेवढी फी दर्शवलेली आहे तेवढीच फी तुम्हाला भरावी लागणार आहे. ओपन टू ऑलराऊंड मध्ये ही फी एक्स्ट्रा नसते. ठीक, लक्षात? आता कोटामधील विद्यार्थी काय 3 तारखेला काय होणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, 3 तारखेला जेव्हा विद्यार्थ्याला विद्यालयाच्या लॉग इन मध्ये दिसणार आहे पहिल्यांदा. विद्यार्थ्याला कुठलाही कोटाचा ऍडमिशन साठी त्याला कुठलीही लिस्ट त्याच्या लॉग इन मध्ये कळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना कोटामधून ऍडमिशन टाकले असणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये कुठलीही माहिती कळणार नाही. त्या विद्यार्थ्यांना विद्यालयांचा कॉल येईल, म्हणजे कॉलेज तुम्हाला कॉल करेल. सो विद्यालयांनी कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबद्दल व या कालावधीत प्रवेश घेण्यासाठी येण्याबाबत कळवण्यात यावे. म्हणजे बघा, तुम्हाला कॉलेज कॉल कॉलेज जे आहे ते तुम्हाला कॉल करणार, सांगणार की तुमचं अलॉटमेंट जे आहे ते आमच्याकडे कोटा राऊंड मधून झालेले आहे. तर कोटामधून तुमचं ऍडमिशन आपल्याकडे झालं आहे, अलॉटमेंट झाले, ऍडमिशन नाही झालं तर तुम्ही या, आमच्याकडे फी भरा आणि तुमचं जे ऍडमिशन आहे ते कन्फर्म करा. सो कोटासाठी ही प्रोसेस असणार आहे. मग विद्यार्थ्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन जायचं, त्या डॉक्युमेंटची पडताळणी केली जाईल आणि तुमचा प्रवेश निश्चित करून घेतला जाईल. हे कोटावाल्यांसाठी. पण जे विद्यार्थी इकडं विशेष फेरी पार्ट 1 म्हणजे हे
ज्या विद्यालयाला लॉग इन मध्ये दिसणार आहे. ओपन टू ऑल राऊंड मधून ज्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे, कोटामधून न टाकता त्यांनी नॉर्मल ह्याच्यातनं टाकलेला आहे, त्यांना लॉग इन मध्ये समजेल. आता ह्याच्या पुढं ही प्रोसेस कधीपर्यंत चालणार आहे हे पण महत्वाचं आहे. 3 तारखेला दुपारी 4 वाजता जी प्रोसेस चालू झालेली आहे ऍडमिशनची, ती 6 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत काय असणार आहे, ऍडमिशनची प्रोसेस असणार आहे ओपन टू ऑल. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले असणार ते सर्व विद्यार्थी या कालावधीच्या मध्ये जे कॉलेज मिळाले आहे ते त्यांना पसंत असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट देऊन फी भरून आपला ऍडमिशन आहे ते कन्फर्म करतील. आता त्याच्यानंतर यातनंही जे विद्यार्थी राहतील त्या विद्यार्थ्यांसाठी 6 जुलैला सायंकाळी 6 वाजताच स्पेशल राऊंड 2 साठी वेळापत्रक जाईल बघा. स्पेशल राऊंड 2 असणार आहे आणि हा पण राऊंड कसा असणार आहे, ओपन टू ऑलच असणार आहे. जशी प्रोसिजर ओपन टू ऑल राऊंड 1 साठी झालेली आहे तशीच ओपन टू ऑल राऊंड 2 साठी होणार. आलं लक्षात. स्पेशल फेरी वेळापत्रक 2 हे प्रसिद्ध केलं जाईल 6 तारखेला. जशी स्पेशल फेरी 1 साठी, स्पेशल राऊंड 1 साठी जी प्रोसेस होती तीच प्रोसेस आपल्याला परत स्पेशल राऊंड 2 साठी करावं लागणार. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट नाही मिळणार ते स्पेशल राऊंड 2 मधून अप्लाय करू शकतात. तसंच 7 जुलैला एक राखीव दिवस असणार आहे. 8 जुलैला रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. आता ज्या विद्यार्थ्यांना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये ऍडमिशन पाहिजे, विशेष फेरी 1 म्हणजेच ओपन टू ऑल राऊंड 1 याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, यालाच आपण राऊंड 4 पण म्हणतोय, तर या बाबतीत एक पूर्वतयारी काय करावी लागणार आहे याच्या बाबतीत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते तुम्हाला इथं कुठंतरी आता स्क्रीनवरती दिसेल, त्याला क्लिक करा. तो व्हिडिओ पूर्णपणे बघा. पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला 100% ऍडमिशन मिळेल स्पेशल राऊंड 1 मध्ये. ठीक आहे. आय होप सगळ्यांना माहिती व्यवस्थित समजलेली आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अजून एकदा माहिती सांगतो तुम्हाला, ज्याही विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी कास्टची माहिती द्या, त्याचे डॉक्युमेंट अपलोड करा, त्याचे डॉक्युमेंट ऍडमिशन करत असताना घेऊन जावा. पण फक्त अलॉटमेंट होत असतानाच तुम्हाला काय होणार आहे, पसंतीक्रम आणि तुमचे गुण बघितले जाणार आहेत. पण ऍडमिशन करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तुम्हाला पुढचे जर सगळे बेनिफिट पाहिजे असतील तर तुम्हाला ही माहिती प्रोव्हाइड करायला लागणार आहे. ठीक आहे. सगळ्यांना माहिती समजली असावी. जर काही डाऊट आले तर मला इंस्टाग्रामवरती रीच आउट करा. इंस्टाग्रामची लिंक आपण खाली दिलेली आहे. तसंच तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, त्याची लिंक तुम्हाला देत आहे. आणि यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही माहिती विचारा, ती माहिती तुम्हाला तिथं देण्यात येईल. आय होप. चलो बाय बाय, थँक्यू.